आज आपण पुन्हा नव्याने आपला जो मध्ययुगीन भारताचा इतिहास या मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या ज्या काही थीम्स आहेत त्या संदर्भात चर्चा करणं अपेक्षित आहे. आतापर्यंत या व्याख्यानमालेमध्ये आपण भारतीय राजकीय व्यवस्था, त्याचे प्रशासन आणि इतर जे काही विविध अंग आहेत मध्ययुगीन भारताच्या संदर्भातले, त्या अनुषंगाने आतापर्यंत आपली चर्चा झालेलीच आहे. आज आपण पुन्हा एक नवी थीम घेऊन, नवीन खंड घेऊन, नवीन विभाग घेऊन त्या संदर्भातले जे काही वेगवेगळे ऐतिहासिक पदर आहेत, ते ऐतिहासिक पदर उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाच्या जमिनीच्या संदर्भातले व्यवहार होते आणि जमिनी संदर्भातून तयार झालेल्या काही तंटे, त्याच्यावर असलेले कर, त्याच्यातून गोळा करण्यात येणारा महसूल, अशी एक वेगळी विचित्र आणि त्याचबरोबर प्रशासकीय सोयीसाठी सुव्यवस्थित अशी एक व्यवस्था जी होती, त्या व्यवस्थेच्या संदर्भात आपण आज चर्चा करणं अपेक्षित आहोत. आणि आज आत्तापर्यंत आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची पार्श्वभूमी, त्याच्या राजकीय प्रणाली, त्यामधल्या 2 महत्त्वाच्या ज्या काही राजकीय राजवटी होत्या, त्यामध्ये सुलतनत काळ आणि मुघल, या 2 कालखंडाच्या अनुषंगाने, या 2 राजकीय प्रणालीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या थीमची आपण आतापर्यंत चर्चा करत आहोत. त्याच्या अनुषंगाने म्हणजे या 2 राजवटींच्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या ज्या थीम मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भात आहेत, त्या या 2 राजवटीच्या संदर्भात कशा पद्धतीने लागू पडल्या किंवा या 2 राजवटीने कोणत्या कोणत्या नवीन व्यवस्था जन्माला घातल्या, याची खरं तर आतापर्यंत आपण चर्चा केलेली आहे. म्हणजे राजकीय प्रणाली म्हणून सल्तनत कालखंड जेव्हा सत्तेवर आले किंवा सुलतान हा जेव्हा मध्ययुगीन भारताच्या सत्तेवर आला, तेव्हा त्याने कुठल्या प्रकारच्या राजकीय प्रणालींचा विकास केला, कोणत्या प्रकारची राजकीय व्यवस्था उदयास आणली, हे जसं आपण समजून घेतलं, त्याच पद्धतीने त्या कालखंडामध्ये सैन्य व्यवस्था ही कशा पद्धतीने विकसित केली, जजमानी जी काही पद्धत होती ती कशी पद्धत केली, या सगळ्यांवर आपण एक प्रकाशझोत टाकलेला आहे. आणि तो या दोन्ही राजवटींच्या संदर्भात टाकलेला आहे. म्हणजे एका राजवटीने केलेली सुरुवात ही दुसऱ्या राजवटीने ॲज अ व्यवस्था म्हणून ती कॅरी फॉरवर्ड केलेली किंवा पुढे चालू ठेवलेली आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये नक्कीच त्यांच्या राजकीय अवकाशाच्या अनुसार आणि राजकीय गरजेपोटी वेगवेगळ्या सुधारणा त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे या 2 महत्त्वाच्या राजकीय प्रणाली, राजवटींच्या संदर्भात आपण आतापर्यंत सैन्य, प्रशासन, राजकीय व्यवहार, राजकीय कोश इत्यादी इत्यादी सारख्या असंख्य किंवा वेगवेगळ्या थीमची चर्चा आपण केलेली आहे. या संदर्भामध्ये जसं की ज्या पद्धतीने मध्ययुगीन भारताच्या सुरुवातीचा कालखंड हा सुद्धा आपण वेगवेगळ्या थीम्सने समजून घेतला होता, ज्यामध्ये हस्तकला, कौशल्य, अर्बनायझेशन किंवा ज्याला आपण शहरीकरण म्हणू, वाणिज्यीकरण करून म्हणू, म्हणजे मुघल किंवा सुलतान किंवा हे सगळे परकीय आक्रमणकर्ते भारतभूमीवर येण्याच्या अगोदरपासून या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या काही नागरीकरणाच्या, शहरीकरणाच्या, हस्तकला उद्योगाच्या शाखा ह्या कशा बहरत गेल्या, याचा एक धांडोळा आपण घेतलेला आहे. आणि मूलतः या सगळ्या समृद्ध अशा वातावरणामुळेच वेगवेगळ्या आक्रमणकर्त्यांना या भूमीचं एक आकर्षण झालं असावं, असा एक सिद्धांत या ठिकाणी उभा राहतो. आणि त्या गरजेपोटीतूनच मध्ययुगीन कालखंडाच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीचे आक्रमणं या भारतावर किंवा या सगळ्या उत्तर भारताच्या पट्ट्यात किंवा ज्याला आपण नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्सेस, फ्रंटियर्स असं म्हणतो, त्या सगळ्या ठिकाणी झालेली दिसते. तर याचा यथोचित इतिहास आपण आतापर्यंत पाहिलेला आहे. म्हणजे ह्या दोन्ही राजवटी कशा पद्धतीने भक्कम झाल्या, बळकट झाल्या आणि त्या राजवटीने म्हणजे सुरुवातीला ह्या दोन्ही राजवटी ह्या दिल्ली केंद्रित राजवटी म्हणून ओळखल्या गेल्या जरी असल्या, तरी त्यांनी त्यांचा विस्तार हा संपूर्ण उत्तर भारत, काही ठिकाणी मध्य भारत आणि एक 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 मोठा प्रदेश म्हणजे दक्षिणेकडे सुद्धा पसरलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळातली जी काही 2 महत्त्वाची प्राचीन भारताच्या संदर्भात साम्राज्य झालेली होती, ज्यामध्ये गुप्ता, मौर्य साम्राज्य होतं, त्याला तुल्यबळ असलेलं म्हणजे विस्ताराच्या बाबतीत या 2 राजवटींची दखल आपल्याला मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून घेताना होती. आणि तो मध्ययुगीन भारताचा इतिहास आपण खरं तर राजकीय अनुषंगाने आतापर्यंत समजून घेतलेला आहे.
या ठिकाणी गादीवर आलेले वेगवेगळे राज्यकर्ते जे होते त्याचा नामोल्लेख आपण केलेला आहे. त्याचबरोबर त्या राजाच्या अखत्यारीत किंवा त्याच्या अंतर्गत कोणकोणत्या सुधारणा या कोणकोणत्या नवीन राजकीय प्रणाली, प्रशासकीय व्यवस्था, सैन्य व्यवस्था उदयास आल्या याचाही धांडोळा आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजची आपली जी थीम आहे ती ह्या दीर्घ पार्श्वभूमी जी आपण मध्ययुगीन भारताची घेतोय त्या दीर्घ पार्श्वभूमीच्या संदर्भातच आहे. परंतु त्यातला आपला दृष्टिकोन हा थोडा वेगळा आहे. म्हणजे याची जी भौगोलिक, राजकीय आणि सामाजिक जी काय पार्श्वभूमी आहे ती आतापर्यंत या सगळ्या थीम समजून घेताना आपण जी घेतली तीच आहे. म्हणजे आपण मुघल सम्राट आणि दिल्ली सुलतानशाहीचा कालखंड या दोन्ही कालखंडांच्या संदर्भात या सगळ्या व्यवस्था, प्रणाली, सिस्टम समजून घेतो. म्हणजे आणि हा त्यातला खरं तर या व्याख्यानाचा किंवा हा अखंड समजून घेण्याचा सुद्धा एक महत्त्वाचा गाभा आहे. त्यामुळे मध्ययुगीन भारताचा इतिहास हा या राजकीय, प्रशासकीय, सैन्य आणि इतर व्यवस्था समजून घेतल्याशिवाय त्याचा सामाजिक आणि आर्थिक इतिहास आपल्याला नीट कळणार नाही. राजकीय इतिहासावर बराचसा प्रकाश होत टाकलेला आहे. राजकीय इतिहासामध्ये या सगळ्यांच्या राजांची नावं आणि त्यांनी केलेल्या साम्राज्य विस्तार, मग तो दिल्ली, माळवा, डेक्कन, दक्षिण भारत, तेलंगणा किंवा जे काही त्या काळातल्या सगळ्या जे काही परगणे, प्रोव्हिन्सेस सगळ्या ज्या होत्या त्या तो सगळा पट्टा कोणत्या राज्याने किती व्यापला याचे उल्लेख आतापर्यंत झालेले आहेत. त्यामुळे पार्श्वभूमी म्हणून आपल्याला एक सत्य किंवा तथ्य अधोरेखित करणं गरजेचं आहे की ह्या ज्या थीम आपण समजून घेतो त्या थीम दोन्ही राजवटी स्थिर स्थावर झाल्यानंतर उदयाला आलेल्या थीम्स आहेत. थीम म्हणजे की जे काही प्रकरण आहे म्हणजे ज्यामध्ये प्रशासन आहे, ज्यामध्ये कर व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था आहे, इत्यादी इत्यादी. तर हे सगळे इतिहासातले घटक आहेत. हे सगळे इतिहासातले घटक ज्याचा इतिहास आपण आतापर्यंत खरं तर बघितला. ते इतिहासातले घटक खरं तर कुठलेही स्थिर राजवट सत्तेवर आल्याच्या नंतर किंवा एखादी राजवट स्थिर स्थावर झाल्यानंतरच प्रत्यक्षात येणं अपेक्षित आहे किंवा प्रत्यक्षात येत असतात. त्यामुळे याच्यामधलं म्हणजे हे वाक्य म्हणताना याच्यामध्ये दुसरं तथ्य काय घडलेलं आहे तर ह्या दोन्ही राजवटी नंतरच्या कालखंडामध्ये बऱ्यापैकी स्थिर स्थावर झालेल्या आपल्याला दिसून येत होता. या राजवटींना असलेला ऐतदेशीय राजांचा, हिंदू राजांचा जो काही विरोध होता तोही नंतरच्या काळामध्ये यांच्या बलशाली प्रक्रियेच्या परिणामस्वरूप एक तर शांत झाला किंवा ते त्यांच्या प्रतिक्रांतीची किंवा या विरोधातल्या लढायांची वाट बघत राहिले. काही काही ठिकाणी बरेचसे जे काही राजे होते त्यांनी या राजवटींचं अंकी तत्व स्वीकारलेलं दिसून येतं. त्यामुळे हे जे काही फ्रिक्शन होतं, राजकीय फ्रिक्शन की मुघल किंवा सुलतानशाहीच्या कालखंडातले किंवा जे काही मंगोल आणि इतर हे सगळे जे आक्रमण करते या दिल्ली आणि दिल्ली केंद्रितचा प्रदेश बळकावत होते त्या काळात एकदेशीय राजांनी, हिंदू राजांनी काही प्रमाणात विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. आणि काही काही ठिकाणी असेही दाखले आहेत की त्यांच्या अंतर्गत बंडाळ्या सोडवण्यासाठी किंवा त्यांच्या अंतर्गत बंडाळ्यांमुळे सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचे आक्रमणकर्त्यांना आमंत्रित केल्याचे दाखले सुद्धा आपल्याला मिळतात. त्यामुळे ऐतिहासिक राजकीय पार्श्वभूमी म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे. मूळ मुद्दा ह्या प्रकरण समजून घेण्याचा असा की आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून घेतोय. मध्ययुगीन भारताचा इतिहास या दोन राजवटींच्या संदर्भात समजून घेतोय आणि या दोन राजवटींनी प्रसवलेल्या किंवा निर्माण केलेल्या विविध संस्था, पद्धती, प्रणाली या सगळ्यांचा आढावा घेतोय आणि या सगळ्या विविध छोट्या सूक्ष्म पद्धतीच्या ज्या घटना प्रणाली समजून घेण्यातूनच आपल्याला एक बृहद भारताचा इतिहास किंवा त्याच्या साखळ्या जोडण्यामध्ये मदत होईल. त्यामुळे आपलं आजचं युनिट क्रमांक 10 आहे आणि आपलं थीम क्रमांक 3 आहे. थीम क्रमांक 3 म्हणजे आज आपण मध्ययुगीन भारताच्या संदर्भातल्या अर्थव्यवस्था आणि समाज व्यवस्था या नेमक्या कशा होत्या या संदर्भातल्या काही सांगोपांग गोष्टींची चर्चा करणार आहोत. ओके, जसं की प्रशासन, सैन्य, राजकीय प्रणाली या सगळ्या व्यवस्था मध्ययुगीन भारताच्या संदर्भात आपण आतापर्यंत समजून घेतल्या. त्याचबरोबर आता अर्थव्यवस्था आणि समाज व्यवस्था. समाज व्यवस्था किंवा समाज आपण असं म्हणूया व्यवस्था म्हणण्याच्या ऐवजी, तर मध्ययुगीन भारताचा समाज नेमका कसा होता आणि त्यामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने पोषक होता नव्हता
या दोन राजवटीने नेमक्या कुठली आर्थिक धोरणं राबवली की ज्याच्यामुळे संपूर्ण आर्थिक रचना एक तर ती स्थिरस्थावर झाली, बदलली, किंवा नेमकं काय झालं याची उत्तर आपल्याला या संपूर्ण व्याख्यानामध्ये मिळणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे आपण आर्थिक व्यवस्था मध्ययुगीन भारताच्या संदर्भातली समजून घेतोय. वर्तमानाच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर आज जशा वेगवेगळ्या कुठल्याही राज्यव्यवस्थेच्या उत्पादनाची साधनं विविध पद्धतीने तयार झालेली आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने राज्यव्यवस्था त्याची उत्पादनाची स्रोत शोधत असते, धुंडाळत असते. त्यामुळे राजकीय घटिताचं एक महत्त्वाचं प्रतीक म्हणून उत्पन्न कुठल्याही राज्यव्यवस्थेचं नेमकं कसं येणार, कुठून येणार, हा नेहमीच कळीचा प्रश्न राहिलेला आहे. परंतु मध्ययुगीन भारताचा इतिहास असू द्या किंवा प्राचीन भारताचा इतिहास असू द्या, त्याच्यातून एक जे तथ्य उभं राहिलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचं उत्पादनाचं स्रोत कुठल्या राज्यव्यवस्थेचं म्हणजे एकतर ती कर रचना किंवा मग द्वारेचे जमिनीतून जे काही महसूल संकलन झालेलं आहे, तर ते कुठल्याही राज्यव्यवस्थेचं उत्पादनाचं स्रोत एक मुख्य स्रोत म्हणून त्याच्याकडे गणले गेलेलं आहे. आणि त्यामुळे मध्ययुगीन भारताच्या संदर्भात या दोन राजकीय प्रणाली, राजवटी ज्या तयार झाल्या की ज्याला आपण मेडिवल स्टेट असं म्हणू शकतो संदर्भासाठी, तर या मेडिवल स्टेटची किंवा मध्ययुगीन राज्याची नेमकी अर्थव्यवस्थेचा आधार काय होता याचं उत्तरही आपल्याला या ठिकाणी मिळेल. आणि त्या उत्तराच्या अनुषंगाने आपला एक महत्त्वाचा बिंदू किंवा लक्ष आहे तर या काळातल्या जमिनीचे महसूल किंवा जमिनीवर असलेले महसूल, जमीन महसूल पद्धती समजून घेणे. जसं की आपण कर रचना समजून घेतल्या मागच्या काही लेक्चर्समध्ये की ज्यामध्ये जजमानी सिस्टम्स आणि इतर महत्त्वाचे जे कर होते त्याचा उल्लेख आपण केलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये जमिनीद्वारे गोळा करण्यात आलेला महसूल याने राजकीय व्यवस्थेमध्ये कुठल्या पद्धतीच्या आर्थिक गडी बसवली याची उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. त्यामुळे कुठल्याही राज्यव्यवस्था टिकवण्यासाठी, चालू राहण्यासाठी त्या राज्यव्यवस्थेचा एकदम भरीव असा महसूल असणे हे गरजेचं ठरतं मध्ययुगीन भारताच्या संदर्भामध्ये. आणि त्यामुळे जमीन महसुलाला नियंत्रित करण्याची दृष्टी ही सुलतानशाहीमध्ये पण दिसते आणि मुघलांच्या कालखंडामध्ये पण दिसते. कुणी कशाला किती प्रमाणात वजन दिलंय, वेटेज दिलंय हे त्या राजाच्या धोरणानुसार ठरतं. म्हणजे कुणी उत्पादनावर महसूल किंवा कर लावला आणि त्याच्यातून महसूल गोळा केला, कुणी जमिनीवरच कर लावण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. पण जमिनीवर कर लावण्याचा जो प्रयत्न आहे तो मुख्यतः ब्रिटिश कालखंडामध्ये झालेला दिसतो. कारण ब्रिटिशांची जी समज होती कर प्रणालीला किंवा महसूल प्रणालीला घेऊन, त्यांना असं वाटायचं की हे जे काय राजे आहेत म्हणजे ते राजे जमिनीचे मालक आहेत आणि त्यामुळे जमिनीवर कर बसत असं. तर मध्ययुगीन भारताच्या संदर्भात जी जमीन महसुलाची रचना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये जमिनीच्या संदर्भात किंवा जमिनीवर कर बसलेले नसून त्या शेतीच्या संदर्भातलं जे काही उत्पादन होतं त्या उत्पादनावर कर बसलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे मध्ययुगीन भारताच्या संदर्भातलं जे काही लँड रेव्हेन्यू सिस्टम आहे ती लँड रेव्हेन्यू सिस्टम समजून घेताना आपल्याला या ज्या महत्त्वाचे डिस्टिंक्शन आहे किंवा महत्त्वाच्या ज्या काय छोट्या छोट्या घटना आहेत त्या घटनांमधले गर्भितार्थ आहेत ते सुद्धा या जमीन महसूल समजून घेताना लक्षात घेण्यात येईल. हा जो काही जमीन महसूल या काळामध्ये तयार झालेला आहे, लागू झालेला आहे किंवा तो त्याची अंमलबजावणी झाली ती जमिनीतून निर्माण झालेल्या उत्पन्नावर की ज्याला अतिरिक्त उत्पन्न म्हणून सुद्धा गणलं गेलं त्या उत्पन्नावर लागलेला महसूल आहे. प्रत्यक्ष जमिनीवरचा कर म्हणून तो वेगळा असू शकतो की त्या संदर्भातल्या चर्चा वेगळ्या आहेत. परंतु लँड रेव्हेन्यू समजून घेताना मध्ययुगीन भारताच्या इतिहासातला लँड रेव्हेन्यू समजून घेताना इथल्या सर्व राज्यांनी म्हणजे तो मुघल असू द्या किंवा सुलतानशाहीच्या कालखंडातले राजे असू द्या त्यांनी जी काही उपज तयार होती ती शेतीतून त्या उपजेवर आणि त्या उपजेच्या प्रमाणात महसूल आणि त्याची महसुलाची रचना ठरवलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे सगळे महत्त्वाचे मूलगामी मुद्दे खरं तर जमीन महसूल हा धडा हे प्रकरण समजून घेताना लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याद्वारे म्हणजे जसं आत्तापर्यंत आपला या पर्टिक्युलर हिस्ट्री ऑफ इंडिया याचा जो पॅटर्न मध्ययुगीन मेडिवल हिस्ट्री ऑफ इंडिया याचा जो पॅटर्न राहिलेला आहे की आपण या दोन राजवटींच्या संदर्भातच या संकल्पनांचा
सिद्धांताचा अभ्यास करतो. त्यामुळे लँड रेव्हेन्यू सुद्धा आपण या दोन्ही राजवटींच्या संदर्भात बघणं अपेक्षित आहे. हे बघणार आहोत. म्हणजे सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये जमीन महसुलाची स्वरूप, व्याप्ती, रचना, पद्धत नेमकी काय होती आणि मुघल कालखंड सुरू झाल्याच्या नंतर नेमकं त्यामध्ये काय बदल झाले किंवा न झाले किंवा त्यांनी तसे कॅरी फॉरवर्ड केले का, याचं उत्तर खरं तर आपल्याला या व्याख्यानांमध्ये मिळणार. आपल्या संपूर्ण व्याख्यानाची जी रचना आहे की आजचं हे जे काही जमीन महसुलाचं प्रकरण आहे ते समजून घेताना आपल्या स्क्रीनवर जे बिंदू दिसतात त्या सगळ्या बिंदूंचा परामर्श घेणं हे अगत्याचं ठरतं. आणि जर समजा आपण पुन्हा या सगळ्या बिंदूंचं मिश्रण केलं तर आपल्याला दोन उठावदार बिंदू स्पष्ट होतात. ते म्हणजे पुन्हा दिल्ली सुलतानशाही आणि मुघलांच्या कालखंडाच्या संदर्भातली कृषीविषयक धोरणं, जमिनीच्या संदर्भातली धोरणं ही याच्यातून आपल्याला उजागर होतात. ओके. परंतु आतापर्यंतचा आपला जो व्याख्यानाचा रचना राहिली त्यानुसार आपण हा जो काय धडा आहे जमीन महसुलाचा, तो जमीन महसुलाचा धडा एकतर अभ्यासक्रमामध्ये या क्रमिक पुस्तकामध्ये सामील करून घेताना नेमकी अभ्यासकर्त्यांनी म्हणजे अभ्यासक्रम निर्माणकर्त्यांनी जे काही उद्दिष्ट ठरवण्यात आले ते उद्दिष्टांची उहापोह त्याची चर्चा आपण पहिल्यांदा करणार आहोत. प्रस्तावनेच्या संदर्भात याची एक दीर्घ प्रस्तावना आतापर्यंत झालेलीच आहे. त्याच्यानंतर आपण खलिसा नावाची जी काय पद्धत आहे ती खलिसा या पद्धतीवर थोडंसं भाष्य करणार आहोत. ही खलिसा ही पद्धत सुद्धा जमीन महसुलाशी, जमीन उत्पादनाशी संबंधित निगडीत असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे यातला सगळ्यात महत्त्वाचा अधोरेखित करण्यासारखा मुद्दा म्हणजे जमीन महसूल हा एक अत्यंत कळीचा म्हणजे मध्ययुगीन भारतीय अर्थव्यवस्था समजून घेण्याच्या दृष्टीने आणि कुठलीही राजकीय प्रणाली स्थिर स्थावर करण्याच्या दृष्टीने कळीचा बनलेला मुद्दा होता. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी जमिनीवर कुठल्या पद्धतीचा कर आकारावा आणि कसा आकारावा याच्यावर त्यांनी एक विचार विनिमय केलेला दिसून येतो आणि त्याच्यातूनच जमीन महसूल निर्धारणाची प्रक्रिया सुरू झालेली दिसून येते. याचं पहिल्यांदा क्रेडिट कुणाला द्यायचं कुणाला न द्यायचं हा जर त्याचा प्रश्न असला तरी जे काही ऐतिहासिक तथ्य, पुरावे आणि महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपल्याला याही प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मिळू शकतात. आणि त्यामध्ये आपण अल्लाउद्दीन खिलजीच्या धोरणापासून मोहम्मद तुघलक, घियासुद्दीन तुघलक इत्यादी इत्यादी या सगळ्या राजांनी जमीन महसूल या प्रकरणाकडे, जमीन महसूल या प्रणालीकडे कसं बघितलं याचा सुद्धा आपल्याला महत्त्वाची उकल याद्वारे होईल. त्यामुळे खलिसा वगैरे समजून घेतल्याच्या नंतर आपण दिल्लीच्या अंतर्गत म्हणजे दिल्ली सुलतानशाहीच्या अंतर्गत जमीन महसुलाची प्रणाली नेमकी कशी विकसित झाली आणि त्या जमीन महसुलातून संकलित केलेल्या करावर किंवा पैशाची उलाढाल नेमकी कशा पद्धतीने होत होती याचा उहापोह करणार आहे. त्याचबरोबर आपण अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुघलक यांचं कृषी संदर्भातलं जे काही धोरण आहे आणि पर्यायाने महसूल संकलनाच्या संदर्भातलं जे काही धोरण आहे तेही आपण या व्याख्यानाद्वारे किंवा याद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. अल्लाउद्दीन खिलजीने एक वेगळ्या पद्धतीने जमिनीकडे बघितलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यातून राज्याचा विकास म्हणजे कोषागाराचा विकास खरं तर आपण असं म्हणूया की कुठल्याही जर योजना किंवा कुठल्याही पद्धतीच्या सामान्य जनतेला त्याच्या गरजा पुरवेल अशा पद्धतीच्या जर काही योजना राबवायच्या असेल तर पहिल्यांदा कोषागार हे समृद्ध असायला हवं अशा पद्धतीच्या विचारातून सुरुवातीला हे उभं राहिलेलं की हे कर संकलनाचं जमीन महसुलाचं प्रकरण उभं राहिलेलं दिसून येतं. परंतु नंतर जेव्हा जेव्हा आपण हा मुद्दा अधिक प्रकर्षाने मांडू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की मूळ उद्देश या जमीन महसुलाचा सुरू करण्यामध्ये आणि त्याची जी फलनिष्पत्ती झाली त्याच्यामध्ये एक बरीच मोठी विसंगती आपल्याला दिसून येईल. तर त्याचीही चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुघलकाचं कृषीविषयक धोरण आपण याद्वारे समजून घेतो. अल्लाउद्दीन खिलजीला या पलीकडे हा जो काही संपूर्ण बाजार होता, कृषी व्यवस्था जो बाजार होता त्या बाजारावर नियंत्रण ठेवण्याची जी गरज तयार झाली त्या गरजेमागचं जे काय ध्येय धोरण उद्दिष्ट त्याचा सुद्धा उलगडा आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे दिल्ली सुलतानतीच्या अंतर्गत महसूल प्रशासनाची व्यवस्था, त्या महसूल संकलातून गोळा झालेल्या निधीची जी काही प्रचंड उलाढाल आहे त्याच्यावर आपण भाष्य करणार आहोत.
आणि दिल्ली सुलतानांचे जे काही महसूल प्रशासन याच्यातून या सगळ्या कृषीविषयक धोरणातून जे काही महसूल प्रशासन रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन सुद्धा राहिलं, त्या ॲडमिनिस्ट्रेशन समजून घेणं हे सुद्धा त्याच्यावर सुद्धा आपण या ठिकाणी भाष्य करणार आहोत. ओके. ते दिल्ली सुलतानशाही समजून घेतल्याच्या नंतर आपण मुघल कालखंडामध्ये जमीन महसूल आणि जमीन महसुलाच्या ज्या काही मूल्यांकनाच्या पद्धती आहेत, जमीन महसूल कसा ठरवला जावा याचे परिमाण मोजण्याच्या ज्या काही फुटपट्ट्या मुघल कालखंडामध्ये तयार झाल्या, त्याचं सुद्धा त्याच्यावर सुद्धा आपण भाष्य करणार आहोत. त्याचप्रमाणे पेमेंट देण्याची जी काही पद्धत आहे, म्हणजे एखाद्याला एखादं कार्य म्हणजे त्याच्या काही कृषी केंद्रित अर्थव्यवस्था त्या काळात होती, कारण मध्ययुगीन भारताच्या संदर्भात आपण बोलतो, त्यामुळे कृषी हेच एक महत्त्वाचं उत्पन्नाचं उत्पादनाचं स्रोत हे समाज म्हणूनचं पण आणि राजकीय कोशागार समृद्ध करण्याचं सुद्धा ते एकच मोठं महत्त्वाचा स्रोत म्हणून त्याच्याकडे गणलं गेलं. कारण मध्ययुगीन भारताच्या संदर्भात औद्योगिकरण, शहरीकरण आणि इतर गोष्टींची चर्चा खरं तर फलद्रावी ठरत नाही. त्यामुळे या कालखंडामध्ये ज्या काही अशी कृषी केंद्रित पद्धती तयार झाल्या, त्याच्या पेमेंटची पद्धत असेल, महसूल संकलनाची प्रणाली, त्या महसूल संकलन करताना कुणी ते करावं या संदर्भातले जे अधिकार आहेत, ह्या सगळ्या ज्या काही छोट्या छोट्या सूक्ष्म पद्धतीच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य याच्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या जमीन महसूल संकलनामध्ये करण्यात आलेल्या आहेत, की ज्याचं प्रमुख काम जमीन महसूल संकलन करणे, कुणाचं ते ट्रिजरीमध्ये तो सगळं संकलित केलेला निधी टाकणे वगैरे वगैरे हे जे काय होतं. तर या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या ज्या काही पद विरुद्धावल्या तयार झाल्या त्याचा एक ढांढोळा आपण घेणार आहोत. शेतकरी काही ठिकाणी आणि खरं तर जमीन महसूल मध्ययुगीन भारताच्या संदर्भात समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं यासाठी आहे, कारण कर प्रणाली आणि महसूल प्रणाली याद्वारेच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये असंतोष या मुघल सत्तेविरोधात आणि सुलतानशाहीच्या विरोधात उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. आणि कारण जसं आपण मागच्या याच्यामध्ये कर प्रणाली समजून घेताना जिझिया हा जो काही कर होता, की ज्याचा नामोल्लेख आपल्याला पुढच्या काही स्लाइड्समध्ये दिसून येईलच. परंतु जिझिया हा जसा एक बदनामकारक कुप्रसिद्ध असा कर ठरला, की जो नॉन हिंदू म्हणजे हिंदू इतर प्रायमरली हिंदूंवर राबवला गेला, किंवा याच्यातला मुख्य कामा असा की तो कर जो होता त्याच्यामध्ये समानता नव्हती. तो मुस्लिम धर्मियांसाठी वेगळ्या पद्धतीची कर प्रणाली त्यामध्ये होती, हिंदूंसाठीची वेगळी कर प्रणाली त्यामध्ये होती, आणि त्यामुळे तो खऱ्या अर्थाने हिंदूंना किंवा हितदेशीयांना जाचक ठरलेला कर आपल्याला दिसून येतो. त्यामुळे त्या संदर्भात जे काही शेतकरी पीडित होते किंवा पीडित म्हणून शेतकरी नावाचा जो काय वर्ग उदयाला आला, तर त्या संदर्भात त्यांना महसुला संदर्भातल्या काय मदत मिळाली त्या संदर्भातलं सुद्धा धोरण अभ्यासणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे चलन व्यवस्था, जी काही नाणी आहे, या सगळ्यातलं जे ट्रान्झॅक्शन आहे ते कशात व्हायचं. नंतरच्या काळात नाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये ती बलुतेदारी अलुतेदारी हे जे काही शब्द आहेत ते या मध्ययुगीन कालखंडाच्या बार्टर सिस्टमशी साधर्म्य किंवा बार्टर सिस्टमशी त्याचा संबंध आपल्याला दिसून येतो. कारण सुरुवातीच्या काळामध्ये नगद देय हा प्रकार अनुपस्थित असलेला आपल्याला दिसून येतो, आणि प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार आपापल्या सोयीच्या वस्तू घेणे, कुठल्या तरी वस्तू देण्याच्या बदल्यात ही जी काही प्रणाली होती ती खरं तर बार्टर सिस्टम म्हणून गणली गेली. पण नंतर जेव्हा चलन हा प्रकार आला आणि काही अधिकाऱ्यांचे म्हणजे या व्यवस्थेमध्ये सुद्धा जो सैन्य अधिकारी होता, त्या सैन्य अधिकाऱ्याचे जे देय रक्कम आहे त्या खरं तर नगदमध्ये केल्या जायच्या, आणि इतर सगळ्यांना कुठल्या तरी वस्तूंच्या धान्याच्या स्वरूपामध्ये त्याचा मोबदला मिळालेला आपल्याला दिसून येतो. परंतु मुघल कालखंडामध्ये आपल्याला चलन व्यवस्था सुद्धा विकसित झाली आणि वेगवेगळ्या पद्धतीची नाणी ही पाडली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे त्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी त्याचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल. त्याचबरोबर नाणी पाडण्याची जी काही व्यवस्था होती ती सुद्धा आपण समजून घेऊ, आणि आर्थिक इतिहासाच्या अनुषंगाने आपण जमीन महसूल समजून घेत असल्यामुळे नाणी आणि नाण्याचा जो काही धातू आहे त्यावरून त्या राजकीय प्रणालीबद्दलचा काही असा आपल्याला बांधता येऊ शकतो,
किंवा ते कॉमन सेन्स किंवा एक सर्वसामान्य असा जो तर्क आहे त्याच्यातून सुद्धा आपल्याला त्या राजकीय प्रणालीच्या आर्थिक स्थितीची माहिती मिळते. जसं की एखाद्या राज्यव्यवस्थेने चांदीचं नाणं पाडलं तर तिथली आर्थिक स्थितीचा अंदाज आपल्याला त्या चांद्याच्या नाण्यावरून लक्षात येतो. जर एखाद्या राज्यव्यवस्थेने सोन्याचं नाणं पाडलेलं असेल तर सोन्याचं नाणं हे वृद्धीचं प्रतीक म्हणून गणलं गेलं. त्यामुळे जी राज्यव्यवस्था सोन्याचं नाणं चलनामध्ये आणते तर तिथली चलन व्यवस्था ही अत्यंत भरीव अशा आर्थिक व्यवस्थेवर उभी राहणारी असा त्याच्यातून अनुमान आपल्याला काढता येतं. आणि जर ती समजा चलन व्यवस्था लोहाचं किंवा कुठल्या तरी साध्या धातूचं जर नाणं पाडत असेल तर ती डबघाईला आलेली त्या राजवटीची स्थिती असेल अशा पद्धतीचा सुद्धा निष्कर्ष यामधून उभा राहतो. त्यामुळे हा संपूर्ण संरचना आहे जमीन महसूल हा बिंदू समजून घेण्याच्या अनुषंगाने. आणि परंतु याचा क्रक्स किंवा याचा सारांश असा आहे की हे जो जमीन महसूल जे प्रकरण आहे ते आपण दिल्ली सुलतानशाहीच्या आणि मुघल कालखंडाच्या संदर्भात समजून घेणार आहोत. त्यामुळे हे जे काय दिल्ली सुलतान हे सगळे जे आहे किंवा हा जमीन महसुलाचं जे प्रकरण आहे ते नेमकं नीट समजून घेतल्यानंतर आपल्याला नेमक्या कुठल्या गोष्टींची माहिती मिळणार आहे. तर मुघल कालखंडामध्ये आणि सुरुवातीच्या काळातल्या सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये सुद्धा जमीन महसुलाचं नेमकं स्वरूप काय होतं, नेमका जमीन महसूलच म्हणजे काय याची आपल्याला ओळख या निमित्ताने होईल. जमिनीवर कुठल्याही शेतकऱ्याने त्याच्या उत्पादित अन्नधान्यावर सरकारला दिलेला जो कर होता त्या जमिनीतून जमिनीच्या उपजमधला कर जो होता तो खरं तर जमीन महसूल म्हणून लँड रेव्हेन्यू म्हणून गणला गेलेला आपल्याला दिसून येतो. परंतु तो आपण या दोन राज्यव्यवस्थेच्या संदर्भात समजून घेत असल्यामुळे आपल्याला जमीन महसुलाचं स्थिती ही सुलतानशाहीच्या मुघल कालखंडाच्या संदर्भात समजून घेणं सोपं जाईल. हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळे मुघल काळातला जसा जमीन महसूल समजून घेता येईल त्याच पद्धतीने आपल्याला सुरुवातीचा जो सुलतानशाहीचा काळ होता, सुलतानतीचा जो काळ होता त्यामध्येच महसुलाचं स्वरूप नेमकं कसं होतं, त्याच्या संकलनाची स्थिती नेमकी काय होती, या जमीन महसूल निर्धारित करण्याच्या पद्धती नेमक्या काय होत्या, या सगळ्यांची ओळख आपल्याला या ठिकाणी होईल. त्याच पद्धतीने जो काय महत्वाचा राजा अल्लाउद्दीन खिलजी होता की त्याने ह्या सगळ्या मार्केट्स किंवा काळातल्या मूल्य निर्धारणाचे संदर्भात काही गोष्टी केल्या, त्या संदर्भात त्यांनी काही उपाय योजना सुचवलेल्या दिसतात. आणि त्यामुळे अल्लाउद्दीन खिलजीने वेगळ्या पद्धतीच्या संरचना उभ्या केलेल्या आपल्या या ठिकाणी दिसतात. आणि ते मूल्य नियंत्रण त्याने नेमकं कसं केलं आणि त्याच्या जोडीला म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये शेती कृषी जमीन हा एक महत्वाचं कॅटेगरायझेशन होतं की ज्याच्यातून महसूल गोळा केला जाईल. पण नंतरच्या कालखंडामध्ये नंतरच्या राज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी अधोरेखित केल्या की ज्याला त्याच्यावर कर बसवणे त्याच्यातून महसूल गोळा करणं सुद्धा शक्य होईल. तर या सगळ्यांची चर्चा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नीट समजतील असे काही महत्वाचे उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित. त्याचबरोबर महसूल कालखंडामध्ये मुघल कालखंडामधलं जे काही महसुलाचं नियंत्रण आहे ते अल्लाउद्दीन खिलजीच्या संदर्भामध्ये नेमकं ते कसं झालं काय झालं याची सुद्धा आपल्याला चर्चा करणार विषय आहे की हा सुद्धा मुद्दा आपल्याला नीटपणे दिसून येईल. मुघल कालखंडामधल्या दोन गोष्टींच्या खरं तर यातला महत्वाचा जो गाभा आहे, महत्वाचा जो भाग आहे तो मुघल कालखंडाकडे झुकणारा आहे. तर मुघल कालखंडामध्ये जमीन प्रणाली जमीन महसुलाची पद्धती याच्यामध्ये बऱ्यापैकी स्थिर स्थावरता किंवा वेगळ्या पद्धतीचे नवीन आयडियाज सुद्धा आलेल्या दिसतात. त्यामुळे जमीन महसुलाच्या संदर्भातली जी काय मागणी आहे त्या मागणीचे नेमके काय परिणाम झाले त्या परिणामाची चर्चा मुघल कालखंडाच्या संदर्भात आपण करणार आहोत. त्याचबरोबर पद्धतीने जमीन महसूल संकलन करण्याचे वेगवेगळे प्रकार कालपरत्वे उदयास आलेले आपल्याला दिसतात. म्हणजे सुरुवातीच्या सुलतान काळामध्ये संकलनाचे प्रकार वेगळे होते महसुलाच्या, मुघल कालखंडामध्ये वेगळे तयार झाले. बऱ्याच ठिकाणी जी जमीन स्वतःची अंकित जमीन म्हणून ओळखली गेली या तिथले राज्य हे सुलतानशाहीच्या किंवा मुघल राजवटीचे जर अंकित असतील
तर त्या ठिकाणचा कर संकलन, त्या ठिकाणमधल्या जमीन महसुलाचं संकलन ते गोळा करणं हे सोयीचं ठरलेलं आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणी तेवढा प्रतिरोध झालेला दिसून येत नाही. परंतु जी जमीन किंवा जो भूभाग हा प्रत्यक्ष राजकीय प्रणालीचा भाग नव्हता, अशाही भूभागावर तत्कालीन राजवटींनी, राज्यकर्त्यांनी जमीन महसुलाचे प्रयोग केलेले आहेत आणि ते जबरदस्ती केलेले आहेत. म्हणजे जर एखादा राजा किंवा एखादा स्वायत्त कुठली तरी राजवट ही केंद्रीय सत्तेला जुमानत नसेल, तर त्याच्या विरोधात आक्रमण करून किंवा त्याच्या विरोधात बळजबरीने जबरदस्तीने हा जमीन महसूल गोळा केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर महसूल संकलनाचे किंवा महसूल वसुलीचे विविध प्रकार उदयास आले. त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकार जे आहेत त्या प्रकारांची माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळते. परंतु शेतकरी हा काही नेहमीच कर देण्याच्या भूमिकेत किंवा स्थितीमध्ये नसायचा. त्यामुळे जर समजा एखाद्या अवकाळी सदृश्य काळामध्ये, परिस्थितीमध्ये वादळ वारा जर आला किंवा कुठलीही नॅचरल कॅलॅमिटी आली, तर ती शेतकऱ्यांसाठी संकट काळ म्हणून तो गणला जातो. तर त्यामुळे या संकट काळामध्ये सुद्धा ते शेतकरी वाचवणं हे सुद्धा राज्यव्यवस्थेची जबाबदारी ठरते आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धती मदत शेतीला झालेली आपल्याला दिसून येते. नेमकी मदत काय झाली त्याची ही ओळख आपल्याला या ठिकाणी होईल. त्याचबरोबर ही जे महसूल संकलन आहे ही प्रॉपर व्यवस्था आहे, एक वेगळ्या पद्धतीची व्यवस्था आहे. त्यामुळे या व्यवस्थेमधले वेगवेगळे अधिकारी वर्ग ही व्यवस्था प्रत्यक्ष ही जी काही व्यवस्था आहे ती प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने देताना काही महत्त्वाच्या अधिकारी वर्गांचा उदय आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे या अधिकारी वर्ग नेमका कोण होता, ते कुठल्या नावानिशी ओळखला गेला, त्याची नेमकी अधोरेखित केलेली कर्तव्य काय होतं, व्याख्यात केलेली कर्तव्य नेमकी काय, आणि नेमकं एवढं सगळं करूनही राज्याला अपेक्षित असलेला कर किंवा महसूल गोळा झाला की नाही झाला, या सगळ्या गोष्टी, हे सगळे महत्त्वाचे उद्दिष्ट हे प्रकरण समजून घेताना अधोरेखित केलं. जसं आपण म्हटलं की नाणी पाडली गेली, त्यामुळे मुघलांच्या कालखंडामध्ये सुद्धा महत्त्वाची नाणी पाडली गेली किंवा नंतरच्या काळात जसं नगद व्यवहार वाढले त्याच्यातून सुद्धा आपल्याला एक मुघल कालखंडामध्ये टांगसाळीची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. इट्स कॉल्ड नाणी पाडण्याचं प्रकरण किंवा ती स्थिती त्याला टांगसाळ म्हटलं गेलं की ज्याद्वारे नाणी पाडली गेली. तर त्याची नेमकी कार्यप्रणाली काय ती आपल्याला मुघल काळातील टांगसाळ समजून घेताना त्याच्या ठिकाणी या ठिकाणी खरं तर हा सगळा जमीन महसुलाचा जो काही प्रकरण आहे, जी काही स्थिती आहे ती उत्तर भारतामध्ये गौर शासक जे आले त्यानंतरच्या कालखंडामध्ये तयार झालेली स्थिती आहे. कारण तोपर्यंत सुलतानशाहीची स्थापना मोठ्या प्रमाणात झालेली होती. म्हणजे सुलतानशाही खरं तर स्थिर स्थावर होण्याच्या दिशेला तयार झाली होती. त्यामुळे एका बाजूला एक या सगळ्या दिल्ली केंद्रित किंवा उत्तर भारत केंद्रित प्रदेशामध्ये राजकीय प्रणाली मोठ्या प्रमाणात बदलत होती आणि अशा पद्धतीच्या जमीन महसुलाची पद्धती विकसित करून एक वेगळं आर्थिक परिवर्तन की ज्याला पॉलिटिको इकॉनॉमिक रिफॉर्म्स किंवा ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं गेलं, ज्याला आपण असं म्हणूया की राजकीय आर्थिक परिवर्तन घडून आलेलं आहे या कालखंडामध्ये. कारण एका बाजूला नवीन राजकीय प्रणाली सुलतानशाहीच्या निमित्ताने आणि त्या सुलतानशाहीच्या अंतर्गत जी काही नवीन महसुलाची पद्धत आली ती खरं तर त्या राज्यव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात आर्थिक परिणाम घडवणारी होती. त्यामुळे उत्तर भारतामध्ये गौर शासकांच्या नंतर एक मोठं राजकीय आर्थिक परिवर्तन आपल्याला झालेलं आपल्याला दिसून येतं. जमीन महसुलाचं जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सदन्या संकल्पना वापरलेल्या आहेत. तर त्या पुढे संदर्भामध्ये तर येणारच आहेत, परंतु त्याच्या अगोदर सुद्धा त्या नेमक्या काय आहेत, त्याला नेमकं काय नाव आहे ते म्हणजे तेही आपल्याला समजून घेऊ. आता भूमिकर नावाचा एक कर सुद्धा या ठिकाणी होता की ज्याला खराज असं म्हटलं गेलं. त्यावेळेला खराज म्हणजे हा मवास असाही त्याचा एक शब्द त्याला म्हटलं गेलं. त्यामुळे भूमीवर लावलेला कर या कालखंडामध्ये खराज या नावाने ओळखला गेलेला असतो.
या गौर शासकाच्या नंतर जी काही सुलतानशाही स्थिरस्थावर झाली, त्याने महसूल वसुलीचे एक लक्ष ठेवलं, कारण त्याच्याद्वारेच राज्यव्यवस्थेला किंवा राज्याला एक मोठं उत्पन्नाचं स्थानक तयार होणं अपेक्षित होतं आणि त्याद्वारे ही महसूल वसुली नेमकेपणाने व्हावी म्हणून एक वितरणाची व्यवस्था या नवीन भू राजकीय परिवर्तनानंतर त्या ठिकाणी स्थापित झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये की जर हा मुद्दा आपण चर्चेला आहे पाहिजे की उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून खरं तर कृषी महसुलाला गणलं गेलं. शेतीवर ते शेतीतून अन्नधान्य जे काही उत्पादित झालं त्याच्यावर लागलेला कर खरं तर तो कृषी महसूल म्हणून ओळखला गेला. आणि जसं ब्रिटिश हे राजाला जमिनीचा मालक समजायचे, त्यामुळे हा फरक जो आहे तो कृषी कर हा उत्पादन झालेल्या गोष्टींवरचा कर होता, जमिनीवरचा नव्हता. अबुल फजल हा जो काही महत्वाचा मध्ययुगीन भारतातला इतिहासकार म्हणून ज्याला आपण बघतो समजतो, प्रत्यक्षदर्शी त्याने काही लिहून ठेवलं त्या काळामध्ये, तर त्याच्या दृष्टीने हा जमीन महसूल ही जी काही संज्ञा आहे ती नेमकी काय, तर राजाने म्हणजे राजाने एखाद्या जनतेला संरक्षण आणि न्याय देण्याच्या बदल्यामध्ये आकारलेलं शुल्क आहे. हे अबुल फजल यांनी या जमीन महसुलाची केलेली व्याख्या म्हणून याच्याकडे बघता येईल. त्यामुळे राज्याचं धोरण किंवा राज्याची भूमिका काय, तर राज्य किंवा राजा हा जनतेला आक्रमणांपासून संरक्षण देईल आणि त्या जनतेला त्याचे गाऱ्हाणे सोडवून न्याय मार्गाने सोडवेल. परंतु त्या बदल्यात मग जनतेने काय करायचं, तर त्या बदल्यात जनतेने राजाला किंवा राज्य व्यवस्थेला हा शुल्क द्यायचा की ज्याला त्याने जमीन महसूल म्हटलं, की ज्याला राजस्व महसूल असं सुद्धा म्हटलं, कारण तो राज्याच्या तिजोरीमध्ये किंवा ट्रेजरीमध्ये जात होता. या प्रक्रियेमधूनच खलिसा या संज्ञेची किंवा या संकल्पनेची निर्मिती झाली. आता खलिसा जो होता तो खलिसा हा एक राजाचा किंवा सुलतान, कारण हा सुलतानाच्या संदर्भात सुलतानशाहीच्या संदर्भात आलेला शब्द आहे, तर तो त्याचा खाजगी कोष होता. त्यामुळे त्या खाजगी कोशाचा भरण्यासाठी संकलित केलेली गेलेली जे काही महसूल होता तो महसूल म्हणजे खलिसा सुलतानाच्या खाजगी कोशासाठी. आणि सुलतानशाहीचा कालखंड या ठिकाणी स्थिरस्थावर झाला. त्यामुळे दिल्ली, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये हा खलिसा जो काही प्रकार होता तो फक्त दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासचा प्रदेश होता आणि त्या प्रदेशापुरताच खलिसांची अंमलबजावणी केली. परंतु नंतर खलजीच्या काळामध्ये हा सगळा साम्राज्य विस्तार वाढला आणि ही जी खलिसा कर प्रणाली आहे किंवा खलिसा जी प्रणाली आहे ती मध्य दोआब, रोहिलखंड ज्या ज्या भागात म्हणजे खलजीच्या कालखंडामध्ये जो जो विस्तार साम्राज्याच्या अखत्यारीत आला त्या ठिकाणी सुद्धा या खलजीची अंमलबजावणी झाली. त्यामुळे खलजीद्वारे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं महत्त्वाचं मोठं महसूल संकलनाचं कार्य किंवा महसूल संकलन झालेलं आपल्याला दिसून येतं. परंतु ही जी काही प्रक्रिया नंतर विकसित झाली कर प्रणालीची खलिसादारी ही जे सुलतानाच्या खाजगी कोशामधले भर पडली त्याच्यामध्ये फिरोजशाह तुघलक जो होता सम्राट त्याचा उदय होताना यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली. त्यामुळे नॅशनल ट्रेझरी किंवा राज्यव्यवस्थेचा महत्वाचा कोषागाराच्या दृष्टीने आर्थिक स्थितीच्या दृष्टीने सुद्धा जर खलिसा महत्वाचा असेल किंवा जमीन महसूल महत्वाचा असेल तरी सुद्धा याची वसुली हा एक महत्वाचा किंवा कळीचा मुद्दा होता आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा विसंगती आपल्याला दिसून येतात. त्याच पद्धतीने आणि त्या विसंगतींमुळे ही जी वसुली आहे ती अस्थिर प्रमाणातली वसुली झालेली दिसते. त्यामुळे स्थायी नव्हतं. त्यामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वसुली होते, काही ठिकाणी होत नव्हते. अंकित प्रदेशामध्ये चांगली वसुली, जे प्रदेश ज्याला राजाचा आदेश मान्य करत नव्हते तिथे संघर्ष वगैरे वगैरे. त्यामुळे आणि राजाने किंवा राज्यव्यवस्थेने जे काही सांख्यिकीय प्रमाण दिलं होतं की एवढ्या एवढ्या प्रमाणात तो संकलित झाला पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा सांख्यिकीय विसंगती असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये या राजवटीच्या विरोधात असंतोष उभा राहिलेला आपल्याला दिसतो.
त्यामुळे दिल्ली सुलतानशाहीच्या अंतर्गत जमीन महसूल हे प्रकरण किंवा जमीन महसुलाकडे कसं बघितलं गेलं, तर खरं तर हा अ, खराज नावाचा एक टॅक्स किंवा खराज नावाचा एक अ, कर महसुलाच्या संदर्भातला तो दिल्ली सुलतानशाहीच्या काळात लागू करण्यात आला, की जो भूमिकर म्हणूनही ओळखला गेला. नाही की? तर भूमिकर हा खरं तर भूमीवरचा कर नसून उत्पन्नाच्या हिस्स्यांमधला हिस्साच्या प्रमाणातला तो कर होता, की ज्याला खराज म्हटलं गेलं. तर खराज हा जो काही कर होता तो हळूहळू एवढा नॉर्मल झाला किंवा त्याचं जनरलायझेशन सामान्यीकरण अशा पद्धतीने झालं की 13व्या शतकामध्ये खराज हे एक भेट स्वरूपामध्ये देण्याची पद्धत सुरू झाली. म्हणजे एखादा लँड किंवा काही 4 गावातून मिळत असलेला खराज, तर ती 4 गावं कुठल्या तरी याला तो खराजच गिफ्ट करून करणे किंवा भेटवर देणे. त्यामुळे खराज हा 13व्या शतकापर्यंत बराचसा रुळलेला दिसून येतो. परंतु खरी जी काही या जमीन महसुलाच्या प्रणालीमध्ये स्थैर्य, स्थिरता, एकवाक्यता आली ती खरं तर खिलजी नंतर आली. कारण खिलजीच्या नंतर अ, ही ह्या ज्या महसूल संकलनामधल्या ज्या त्रुटी होत्या त्या बऱ्यापैकी दूर होण्यामध्ये मदत होत गेली. आणि त्यांनी वसुली आणि निर्धारण जे आहे म्हणजे डिफाईन करणं जे आहे की किती कर आला पाहिजे ते खरं तर खिलजी नंतरच आपल्याला झालेलं दिसून येतं. याच्या अगोदरच्या कालखंडामधले जे काही कर प्रणाली होतात त्यात बऱ्याचशा विस्कळीत अशा पद्धतीच्या दिसून येतात. त्याला सिस्टमॅटिक किंवा त्याला एक वाक्यता किंवा एक स्थिर स्थैर्य हे 1296 ते 1316 हा जो खिलजीचा कालखंड आहे त्या कालखंडामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आणि खिलजीच्या नंतर दुसरी एक जी गोष्ट झाली की जी वसुलीच्या संदर्भात असंबंध होती, विसंगत होती किंवा ती नीट वसुली होत नव्हती. तर आज्ञानं मानणारे जे प्रदेश होते की ज्याला मवासी असं म्हटलं गेलं होतं, तर त्या आज्ञानं मानणाऱ्या मवाशी मेवाशांमधून मध्ये जबरदस्ती आक्रमण करून त्या ही खराज इतर जमिनीच्या सावरचे कर गोळा करण्याची प्रणाली रूढ झाली ही खिलजीनंतर. कारण खिलजीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्नामध्ये वृद्धी झालेली आपल्याला दिसून येते. कारण वसुली या कराची वसुली नीट झाली. त्यामुळे हा हा एक झाली पार्श्वभूमी की अल्लाउद्दीन खिलजी आल्यानंतर कर निर्धारण आणि कर वसुली ही व्यवस्थित झाली. आणि त्यामुळे अल्लाउद्दीन खिलजीला कृषीविषयक धोरण सुद्धा बनवावं लागलं. आणि खिलजीला एक लक्षात आलं होतं की हा जो काही कर आहे जमिनीवरचा कृषीवरचा तो कर राज्याच्या आर्थिक वाढीसाठी फार महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे काही मध्यस्थ होते कर संकलनामध्ये त्याला दूर करून सरळ वसुली सुरू केली. म्हणजे सरळ ज्याला जो कर ज्याला कर भरणं अपेक्षित आहे त्याच्याकडून डायरेक्ट कर वसुली करणे. अगोदरच्या व्यवस्थेमध्ये वेगवेगळे मीडिएटर्स किंवा मध्यस्थ त्या प्रक्रियेमध्ये होते. त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भ्रष्टाचार आणि यालाही वावता आणि त्याच्यावर हिशोबामध्ये वेगवेगळ्या तफावती वेगवेगळ्या कागदपत्रावरून त्या दिसून आलेल्या होत्या. त्यामुळे मध्यस्थांशिवायची सरळ वसुली अल्लाउद्दीन खिलजीच्या कृषी धोरणाचा एक भाग झाला. कारण प्रत्येक कृषीकर्त्यांना शेती ज्याच्याकडे आहे त्याला हा कर अनिवार्य होतोच. परंतु त्या मध्यस्थ असल्यामुळे तो कर पूर्णपणे त्या प्युअर फॉर्ममध्येच राजकोषागारात इथंच होता याची काही गॅरंटी नव्हती. किंवा त्या बदल्यात शेतकऱ्यांना जे काही मदत मिळायला पाहिजे ती प्रत्यक्षात तिथपर्यंत पोहोचत नव्हती केवळ मध्यस्थांमुळे. त्यामुळे या मध्यस्थांना अल्लाउद्दीन खिलजीच्या कृषी धोरणामध्ये दूर करण्यात आलं. आणि महसूल याद्वारेच उत्पन्नाचा स्रोत त्याला गणलं गेलेलं असल्यामुळे त्या संदर्भातल्या ह्या जे काही नियम नंतरच्या काळात तयार झाले त्याची कठोर अंमलबजावणी सुद्धा केली. याच्यामध्ये एक होतं की जनतेची जी मागणी होती किंवा तो जो होता ते अन्नधान्याच्या स्वरूपात होती. परंतु वसुली जी केली जायची राज्याच्या कोषाला ती नगदीमध्ये केली जायची. ओके. अल्लाउद्दीन खिलजीच्या कालखंडामध्ये सुद्धा एक साम्राज्य विस्तार झाला आणि त्याच्यामध्ये दोआब नावाचा जो प्रदेश होता तो खालिसामध्ये शामिल करून घेतला. खालिसा हा सुद्धा एक कराचा प्रकार होता आणि त्यामध्ये सैन्य जे होतं दोआबमधलं त्या सैन्याला नगदमध्ये मोबदला दिला जायचा, वेतन दिलं जायचं.
त्यामुळे तो नगद मधला जो काही वेतन किंवा मोबदला सैन्याला दिला जायचा तो खालिसामधून तयार होत होता. आता खलिसा आहे कर प्रणालीचा भाग आहे. त्यामुळे ही जी व्यवस्था जमीन महसुलाची व्यवस्था आहे त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने ही अलाउद्दीन खिलजीच्या कालखंडामध्ये सुरू झाली. नंतरच्या काळामध्ये घियासुद्दीन तुघलक या काळामध्ये त्यामध्ये काही सुधारणा सुद्धा करण्यात आल्या किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यात आले. नंतर त्यामध्ये लयास किंवा त्याचा सुद्धा ऱ्हास होताना दिसून येतो. त्यामुळे घियासुद्दीन तुघलकाच्या कालखंडामध्ये खूत आणि मुकादम हे दोन महत्वाचे कर संकलन करणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्यांना करमुक्त करण्यात आले. नंतरचा जो राजा किंवा राजवट आहे ती मोहम्मद बिन तुघलकाची होती की त्याचं पुरुष धोरण काय होतं. याच्या कालखंडामध्ये सुद्धा ही जमीन महसुलाची प्रणाली होती आणि तोपर्यंत गुजरात, माळवा, दक्षिण भारत, बंगाल या प्रदेशामध्ये साम्राज्य विस्तार झालेला होता. त्यामुळे या प्रदेशामध्ये प्रामुख्याने गुजरात, माळवा, दक्षिण भारत, बंगाल या प्रदेशामध्ये हा जमीन महसुलाची जी प्रणाली आहे ती जशीच्या तशी मोहम्मद बिन तुघलकाने लागू करण्यात आली. परंतु नंतरच्या काळामध्ये म्हणजे या कालखंडाच्या संदर्भातला एक अजून महत्वाचा इतिहासकार की जो या प्रत्यक्षदर्शी म्हणून आपण किंवा त्या काळाचा माणूस होता तो म्हणजे बर्णी. तर बर्णीच्या दाखल्यानुसार नंतर मोहम्मद बिन तुघलकाने महसूल वाढावा म्हणून कृषीवरचे कर वाढवले आणि ते जवळजवळ 20 ते 30% अधिक प्रमाणात ती वाढवण्यात आली. ह्या जुन्या जमीन महसुलाच्या कर प्रणालीसह कृषी कर वाढवले आणि नवीन करांची रचना सुद्धा नवीन कर सुद्धा सादर केले किंवा इंट्रोड्यूस केले. त्यामध्ये ते जो नवीन कर तयार झाला होता तो होता अबवाब. या जमीन महसूल, अबवाब, वाढीव कृषी कर याबरोबरच खराज, चराई, गृहकर अशा पद्धतीच्या कर प्रणाली नवीन उदयास आल्या आणि त्या सक्तीने त्याची वसुली ही मोहम्मद बिन तुघलकाच्या कालखंडामध्ये सुरू झालेली आहे. आणि याच्यामध्ये तफावत होऊ नये, विसंगत होऊ नये, कर वसुली नीट व्हावी म्हणून मोहम्मद बिन तुघलकाच्या कालखंडामध्ये घरांची गणना करण्यात आली. कारण घरांवर सुद्धा गृहकर आकारण्यात आला. त्यामुळे गणना नीट व्हावी आणि त्या गणनेच्या प्रमाणामध्येच कर संकलन नीट झालं की नाही झालं हे सुद्धा बघितलं गेलं. आणि परंतु शेतीमध्ये येणारी जी काही शेतमाल होता, उपज होती ती आणि सरकारी मूल्यांकन होतं त्याच्यामध्ये प्रचंड तफावत होती. त्यामुळे बऱ्याच वेळेला यातून शेतकऱ्याचं शोषणच झालेलं आपल्याला दिसतं आणि त्याचा परिणाम स्वरूप वेगवेगळे शेतकरी आंदोलन मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा झालेले आपल्याला दिसतं. ह्या शेतकरी असंतोषामध्ये इतर गोष्टींची सुद्धा भर पडली. त्यामध्ये 1332 ते 42 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मोठे दुष्काळ पडले आणि एका बाजूला दुष्काळ, दुसऱ्या बाजूला जाचक कर, तिसऱ्या बाजूला नैसर्गिक संकट याच्यातून शेतकरी आंदोलन सुद्धा उभं राहिले. तुघलक जेव्हा सत्तेवर येतो तर तुघलक सुद्धा काही सुधारणा याद्वारे करतो. तो सुधारणा शेतकऱ्याच्या भल्यासाठी आणि कर संकलनामध्ये एक छान एक वाक्यात म्हणून तो शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहिरी बांधून देतो. या विहिरी बांधून देण्याचं त्याचं कृषी धोरण तयार होतं. त्या सगळ्या कृषींमधून नीट उपज तयार व्हावी, अन्नधान्य होऊन शेती समृद्ध व्हावी आणि त्याद्वारे कर व्यवस्थित यावा असंही एक लक्ष होतं. त्यामुळे त्या कृषीचं चांगलं भल्यासाठी कृषी कर्ज दिलं गेलं की ज्याला तुघलकाच्या कालखंडामध्ये सोनधर असं म्हटलं गेलं. त्यामुळे तुघलकाने महत्वाच्या सुधारणा सुद्धा शेतीसाठी केल्या की सिंचनासाठी विहिरी बांधून दिल्या, नाले बांधून दिले, कृषी कर्ज सोनधराच्या निमित्तानं उत्पन्न केले की ज्यामध्ये जवळजवळ 2 कोटी टंका या एवढं वितरण या कृषी ऋण किंवा कृषी कर्जाद्वारे शेतकऱ्यांमध्ये वितरित करण्यात आलं होतं. पुन्हा या शेती विभागाला नीटपणे हाताळण्यासाठी दिवाने अमीर कोही नावाचं स्वतंत्र मंत्रालय तुघलकाच्या काळामध्ये स्थापन केलं आणि उपज किंवा शेतमाल चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून भिन्न पद्धतीच्या पेरण्या करण्यात आल्या, भिन्न पद्धतीचे बियांचं लागवड करण्यात आली. म्हणजे गव्हाच्या जागी ऊस, ऊसाच्या जागी द्राक्ष, द्राक्षाच्या जागी खजूर इत्यादी इत्यादी अशी मिश्र पद्धतीची पेरणी ही तुघलकाच्या काळामध्ये केली. पण फिरोज तुघलकाने ह्या जे काय आतापर्यंत जमीन महसुलाच्या शेतीच्या संदर्भात झालेलं होतं ते सगळं बंद केलं आणि नंतरच्या कालखंडामध्ये जिझिया कर लागू केला.
नाल्यांवरचा कर लागू केला, सिंचन कर लागू केलेला आपल्याला दिसून येतो. नंतर अल्लाउद्दीन खिलजी जो आहे त्याने तो बाजार नियंत्रित करण्यासाठी काही महत्वाचं धोरण राबवलेलं दिसून येतं. आणि त्या महत्वाच्या धोरणामध्ये खरं तर वेगवेगळ्या नियमांची भर पडली की ज्याला अलाउद्दीन खिलजीचे 7 नियम म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्या 7 नियमांच्या पाठीची त्या भूमिका जी होती खरं तर ती त्या बाजारावर नियंत्रण स्थापित करण्याची होती. आणि मग याच्यामध्ये सुलतान हा सगळ्या या प्रक्रियेचा केंद्र अगोदरही होताच, परंतु या नियमांद्वारे हे सगळे संकलन त्याच्यातल्या तफावती दूर करण्याच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी केल्या. सुलतानाने पहिल्यांदा कर रचना, कर प्रणाली आणि कर वसुली ती जमिनीची किंवा असो किंवा व्यापारातली बाजारातली असो ती नीट व्हावी म्हणून सर्व वस्तूंचे पहिल्यांदा भाव निश्चित केले. त्यामध्ये कपडे, सोने किंवा कपडे आणि इतर जीवनावश्यक ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्यांचे भाव निश्चित करणे हा एक नियम बनला की जो अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातला नियम, जो बाजार नियंत्रणाचा नियम सुद्धा म्हणून तो बनला गेला. त्यासाठी वेगवेगळ्या या सगळ्या कर प्रणाली आणि याच्यामध्ये एक वक्रात आणण्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. जसं की बाजार नियंत्रक, बरीद, मुनिया याची नियुक्ती. बाजार नियंत्रक की ज्याला शहनाई मंडी असं म्हटलं गेलं. बरीद हा गुप्तचर अधिकारी होता की त्याचं इतर राजकीय घडामोडींसोबतच कोण कर नीट भरतं न भरतं अशा पद्धतीची हेरगिरी करणे हे सुद्धा त्याचं काम. मनिया हा खरं तर गुप्तहेर म्हणून नियुक्त करण्यात आला. हा दुसरा नियम मधला होता. तिसरा जो नियम होता तो धान्य व्यापाऱ्यांना शहनाई मंडीमध्ये बसून त्यांच्याकडून जमीन घेतली. म्हणजे धान्य व्यापाऱ्यांना शेती प्रत्यक्ष ते व्यापारी त्यांना प्रत्यक्ष जमीन शेतीचा संबंध आहे, तर त्यासाठी जे काही आजच्या काळात आपण त्याला मंडई असं म्हणूया, तर तशा पद्धतीच्या बाजार समित्या मंडई स्थापन करून या धान्य व्यापाऱ्यांनी तिथे बसवलं त्यांच्या जमिनी सरकारच्या ताब्यात किंवा त्याच्या जमिनी ताब्यात घेतल्या. तर हा एक नियम, कठोर नियम झालेला. त्याचबरोबर हे जे काही सगळे बाजार नियंत्रक, बरीद किंवा इतर जे जे काही महत्वाच्या नियुक्ती केल्या त्याचे दररोजचे अहवाल स्वतंत्रपणे सुलतान प्राप्त करत होते आणि ते सुद्धा एक नियम म्हणून गेलं. इतिहासकारांना त्या काळातले जे काय होते रेग्युलेटिंग वगैरे त्यांना प्रतिबंध करण्यात आला. जमीन महसूल जो होता त्याची वसुली ही अत्यंत कठोर पद्धतीने व्हावी, कठोर आदेश या काळात देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताच्या कडेला असलेल्या जे काही धान्य व्यापारी त्यांना आपलं धान्य त्यांना आपलं धान्य विकण्यासाठी मजबूर व्हावं लागतं. शेती कारण उपज बचतून बाहेर पडली की त्याच्यावर लगेच टॅक्स आणि असायचं. त्यामुळे शेती तिथेच शेतीवरच त्या जमिनीवरच व्यापाऱ्यांना विकून टाकण्याच्या प्रक्रिया सुद्धा सुरू झाल्या. हे जे धान्य आहे तिथून पुढे गेलं तर राजाच्या प्रत्यक्ष धान्य कोठारामध्ये टाकण्याचे किंवा घेण्याचे आदेश सुद्धा या ठिकाणी देण्यात आले. दिल्ली सुलतानाचे जे काही महसूल प्रशासन होते ते ते नवीन पद्धतीने बदललं. कारण जुना शासक जो वर्ग होता तो जाऊन नवीन शासक वर्ग या काळापर्यंत आलेला आहे की जर तो तुर्की शासक, तुर्कस्तान म्हणून जो आलेला आहे तो. आणि याद्वारे मग तुर्की शासकांनी नवीन पद्धतीच्या नियुक्त्या केल्या, वसुली अधिकारी नियुक्ती करण्यात आले की ज्याला खोत, मुकादम, चौधरी असं सगळं म्हटलं गेलं. मुघल प्रशासनाच्या कालखंडामध्ये सुद्धा काही महत्वाच्या जमीन महसूल प्रणाली विकसित झाल्या, ज्याच्यामध्ये 3 पद्धतीच्या जमिनीचं वितरण, विभाजन त्या ठिकाणी करण्यात आलं, ज्याला गल्ला बक्षी असं म्हटलं गेलं, खेत बट्टी म्हटलं गेलं, लंग बट्टी म्हटलं गेलं. गल्ला बक्षी ही खरं तर आज आपण दिल्ली सुलतानशाहीच्या नंतरचा जो काही कालखंड आहे तो खरं तर मुघल कालखंडाच्या संदर्भात आपण ही भूमिका या शेतीचं वितरण समजून घेतोय. त्यामुळे ही मुघल जमीन महसूल पद्धत म्हणून ओळखली गेली. गल्ला बक्षीचं रूपांतर किंवा सोपं भाषा म्हणजे जमीन वाट, पीक वाट. काही भागात याला भाऊली, पटई असंही म्हटलं गेलं किंवा प्रत्यक्ष त्याच्यावरती शेती न कसता ती कुणाला तरी पटईने देणे, ती पिकाचं वाटप करणे त्याच्याद्वारे. म्हणजे तो जमिनीचा मालक तो स्वतः नाहीये, परंतु जो जमीन कसणारा आहे आणि आलेल्या उत्पन्नातून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या उत्पादित पिकाचं वाटप करणं असं सुद्धा याचं खरं तर साध्या सरळ भाषेत वर्णन करता येईल. आईने अकबरी हा एक जो महत्वाचा ग्रंथ आहे
त्या ऐनी अकबरीमध्ये 3 प्रकारच्या पिकांच्या वाटप झाल्याची आपल्याला नोंद आढळते. एक म्हणजे धान्य मिळाल्यानंतर मळणीच्या वेळी पिकाची विभागणी केली गेलेली आहे. हे पिकाचं वाटप. ओके. दुसरं खतखेत बटे ज्याला म्हणतात. जेव्हा शेतात पिकं आहेत, ओके, त्याच वेळेस वाटा निश्चित करून घ्यायचा आणि त्याद्वारे शेताचं विभाजन चिन्हांकित करायचं. ओके. नंतरच्या काळामध्ये लंगबट्टे हा एक तिसरा प्रकार होता की ज्यामध्ये पीक कापून धान्य वेगळं न करता ढिगाऱ्यात रचले गेले. तर ह्या जमीन महसूल आणि च्या प्रणाली म्हणून याच्याकडे बघितलं गेलं की ज्या मुघल कालखंडातल्या प्रणालीमध्ये होत्या. आज आपण खरं तर सुलतानशाहीच्या कालखंडापर्यंत जमीन महसुलाचा प्रकार बघितला. पुढच्या व्याख्यानामध्ये पुढच्या लेक्चरमध्ये आपण मुघल कालखंडामध्ये नेमक्या त्याच्यामध्ये काय काय बदल झाले किंवा त्यांनी जुन्या प्रणाली पुढे वापरल्या याचा उपयोग करणार आहोत. आज आपण इथे थांबू. नमस्कार.